नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी ग्रामर मध्ये नाम शिकलो. ज्या नामाचे आपण 3 प्रकार पाहिले होते. सामान्य नाम भरपूर गोष्टींचा बोध होतो, विशेष नाम एका गोष्टीचा बोध होतो आणि भाववाचक नाम ज्याच्यामधून आपल्या भावभावना व्यक्त होतात, चेहऱ्यावर दिसतात, आचरणात येतात, ते नाम आपण ओळखले. त्यानंतर आपण सर्वनाम बघितलं. या सर्वनामाचे 6 प्रकार होते ते बघितले. नावाच्या ऐवजी जो शब्द येईल तो आपोआप सर्वनाम होतो. आणि त्याचे 6 प्रकार जे होते, ज्याच्यामध्ये आत्मवाचक, पुरुषवाचक, संबंधी, दर्शक, अनिश्चित आणि प्रश्नार्थक, हे 6 प्रकार बघितले. आज आपण पाहतोय मराठी ग्रामर मधला विशेषण हा भाग. पण विशेषण हा भाग आपण थोडं थांबून घेऊ. त्यापूर्वी आपण पाहू महाराष्ट्राचा एक प्राकृतिक रचना कशी आहे. तर आपण भूगोल या विषयाकडे वळतोय. आपल्या नजरेमध्ये महाराष्ट्र काही असं सपाट प्लेन नाही आहे. तर महाराष्ट्रामध्ये कुठं उंच भाग आहे, कुठं ठेंगणा भाग आहे. आपण एक महाराष्ट्राची थोडक्यात माहिती पाहू. एक प्रमाणबद्ध तर नाही, पण एक अंदाजे महाराष्ट्र दिसल असा महाराष्ट्राचा नकाशा आपल्या समोर आहे. या महाराष्ट्राच्या नकाशातले आपण आधी दिशा पाहून घेऊ. कुठल्याही नकाशामध्ये असा एक बाण असतो आणि या बाणच्या वर उ लिहून राहते. ऊचा अर्थ आहे उत्तर. याचा अर्थ वरची बाजू ही उत्तर बाजू आहे. जर वरची उत्तर आहे तर खालच्या बाजूला आपण दक्षिण बाजू म्हणतो, दक्षिण दिशा. तर वरची उत्तर दिशा, खालची दक्षिण दिशा. आपल्या उजव्या हातावर इकडे होईल ती पूर्व दिशा आणि आपल्या डाव्या हातावर जी असेल ती पश्चिम दिशा. आणि आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेला मोठा अरबी समुद्र आहे. हा पूर्ण अरबी समुद्र आहे का जो महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. या महाराष्ट्राच्या इकडच्या दिशा पाहून घेऊ आपण, का ज्याला आपण म्हणतो वानर. इकडून आला नाही. आता वा म्हणजे काय तर वायव्य, ई म्हणजे काय तर ईशान्य, ही होईल आग्नेय आणि ही बाजू होईल आपली नैऋत्य. न ला 2 मात्रा, ऋषीचा त्याच्यावर रफार आणि मग त्य. अशा पद्धतीने नैऋत्य शब्द लिहायला पाहिजे. तर वरची उत्तर, खाली दक्षिण, उजव्या हातावर पूर्व, डाव्या हातावर पश्चिम, इकडे आली वायव्य, तिकडे ईशान्य, तिकडे आग्नेय आणि ही नैऋत्य. ह्या झाल्या दिशा. तर आपण पाहत होतो की महाराष्ट्राच्या पश्चिमेला एक मोठा समुद्र आहे, तो अरबी समुद्र आहे. हा अरबी समुद्र इकडे गुजरातला पण लागून आहे. इकडे महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात आहे, एक स्वतंत्र राज्य, वेगळं राज्य. महाराष्ट्र हे अलग राज्य, गुजरात अलग राज्य. मग हा आपला शेजारी. वरच्या बाजूला इकडे MP आहे, म्हणजेच काय तर मध्य प्रदेश. तर प्रश्न येतो महाराष्ट्राच्या उत्तरेला काय, तर महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश हे उत्तर देता येईल. महाराष्ट्राच्या पूर्वेला काय तर छत्तीसगड आहे, हे एक वेगळं राज्य आहे छत्तीसगड. महाराष्ट्राच्या आग्नेयेकडे कोणतं राज्य आहे, तर इकडे पहिले आंध्र म्हणून उत्तर द्यायचं, पण आता आंध्रच्या ऐवजी तेलंगणा द्यावं लागते, कारण महाराष्ट्राला तेलंगणाची सीमा लागलेली आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोणते राज्य, तर 2 उत्तर येतात. महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक पण आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा पण आहे. तर हे झाले आपले शेजारी राज्य. गुजरात, मध्य प्रदेश, पूर्वेकडे छत्तीसगड, आग्नेयेकडे तेलंगणा, दक्षिणेकडे कर्नाटक आणि गोवा आणि एका बाजूला अरबी समुद्र. तर हा आपला शेजार आहे. आता या महाराष्ट्रातलं महत्वाचं वैशिष्ट्य, या गुजरातमध्ये इथं कच्छ नावाचं एक ठिकाण आहे. या कच्छ गुजरात पासून एक मोठा पर्वत येतो. हा पर्वत पूर्ण महाराष्ट्रात येतो. मग गुजरात नंतर हा एक मोठा पर्वत मग महाराष्ट्राच्या बाजूला, गोव्याच्या बाजूला, कर्नाटकातून खाली केरळ आणि कन्याकुमारी पर्यंत असा एक लांब लचक पर्वत आहे. आणि हा पर्वत जवळपास 1600 किलोमीटर लांब आहे. तर आपण याची माहिती इथे घेऊ.
1600 किलोमीटर लांब. हा पूर्ण पर्वत कच्छ गुजरात पासून केरळ पर्यंत जर मोजला तर 1600. आपल्या महाराष्ट्रात मात्र हा 1600 नाही, हा आपल्या महाराष्ट्रात मोजका आहे. तर यालाच आपण सह्याद्री नाव देतो. काय नाव देतो? सह्याद्री. ही एक महाराष्ट्राची विशेष ओळख आहे की महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत आहेत. या सह्याद्री पर्वतामुळे काय झालं, इकडे जो पाऊस पडेल तो इकडच्या बाजूला आणि इकडून जो पाऊस येईल तो या बाजूला वाहील. त्यामुळे याला जलदुभाजक असं सुद्धा म्हणतात. या सह्याद्रीनं अजून काय केलं, कोकण आणि इकडचं मग उरलेलं महाराष्ट्र, ज्याला महाराष्ट्र पठार म्हणतात, तर महाराष्ट्र पठार आणि कोकण याला वेगवेगळं केल्यासारखं केलं. तुम्हाला इकडनं जर जायचं असेल तर हा सह्याद्री ओलांडून इकडे मुंबई भागात जावं लागते. इथे मुंबई आपली राजधानी आहे, जी अरबी समुद्राला लागून आहे. 7 बेटांचं शहर आहे. आणि तिथे जर जायचं असेल मुंबईला, किंवा इकडे सिंधुदुर्ग जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, इथे रायगड आहे, ठाणे आहे, पालघर आहे, मुंबई आहे, या भागात जर जायचं असेल तर हा सह्याद्री ओलांडून जावं लागतं. म्हणजे मोठा घाट आपल्याला लागणार. तर आपण कधीतरी याची पूर्ण घाटही पाहून घेऊ. या सह्याद्रीला 3 उपरांगा आहे. सह्याद्री पर्वताचाच भाग आहे, पण ह्या 3 वेगवेगळ्या उपरांगा आहेत. तर ही एक सह्याद्रीची उपरांग आहे. याला आपण सातमाळा अजिंठा असं म्हणतो. तर सातमाळा अजिंठा ही सह्याद्रीचीच उपरांग झाली. एक सह्याद्रीची एक दुसरी उपरांग इथे पुन्हा आहे. याला आपण हरिश्चंद्र बालाघाट या नावाने ओळखतो. हरिश्चंद्र बालाघाट. हा प्रश्न येतो, हरिश्चंद्र बालाघाट ही सह्याद्रीचीच उपरांग, ही महाराष्ट्राच्या बाहेर जाते आणि इकडे तेलंगणामध्ये हैदराबाद आहे, या हैदराबाद पर्यंत ही रांग गेलेली आहे. सातमाळा अजिंठा ही महाराष्ट्राच्या बाहेर गेलेली नाही, पण हरिश्चंद्र बालाघाट ही तेलंगणामध्ये आंध्र प्रदेश पर्यंत लांब गेलेली आहे. एक तिसरी पुन्हा पर्वतरांग आहे, जिला शंभू महादेवाची डोंगर रांग असं नाव आहे. तर याला आपण शॉर्टकट मध्ये लिहू महादेव डोंगर रांग. अशा पद्धतीनं या सह्याद्रीच्या 3 उपरांगा आहेत, ज्याच्यामध्ये सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेव डोंगर रांग हा पूर्णच्या पूर्णच सह्याद्रीचाच भाग आहे. तर याच्यामध्ये काही डोंगर रांगांना उपरांगा सुद्धा येतात. जसं इथे एक नांदेड जिल्हा आहे, या नांदेड जिल्ह्यामध्ये एक उपरांग येते, जिला हिंगोली नांदेड. इथे याला मुदखेडची उपरांग म्हणतात किंवा हिंगोली मुदखेड असंही म्हणतात. आपण इथं मुदखेड लिहू. ही ऍक्च्युअल नांदेड जिल्ह्यात येते. त्यानंतर पुन्हा इथे एक उपरांग आहे, जिला निर्मल डोंगर नाव आहे. तर हे निर्मल डोंगर किंवा हे मुदखेड डोंगर हा सह्याद्रीचाच पार्ट आहे, कारण एकच खडक आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीवर असलेला बेसाल्ट खडक. तसंही महाराष्ट्रात 90% खडक बेसाल्ट खडक आहे आणि या पूर्ण डोंगर रांगांमध्ये बेसाल्ट खडक असल्यामुळे हा त्याचाच पार्ट आहे. इथे आहे आपलं यवतमाळ. या यवतमाळच्या मध्ये सुद्धा पुसद आहे. यवतमाळमध्ये पुसद तालुका आहे, इथं सुद्धा एक मोठं डोंगर रांग आहे, ती सुद्धा सह्याद्रीचाच पार्ट समजला जातो. अशा पद्धतीनं हा पूर्ण सह्याद्री आहे. याशिवाय एक मोठा पर्वत महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे, जो MP आणि महाराष्ट्राला वेगळा करतो. अशा पद्धतीने एक मोठा पर्वत, हा सह्याद्री नव्हे, याला वेगळं नाव आहे. याच्या अशा तुटक 2 रांगा आलेत आणि इथे मध्ये गॅप आहे. तर याला आपण संबोधतो सातपुडा. काय संबोधतो याला? सातपुडा पर्वतरांग. इथे आहे अमरावती. अमरावती जिल्ह्यामध्ये त्याला नवीन नाव दिलं गाविलगड. यांना सातपुड्यालाच नाव दिलं गाविलगड.
याला गाविलगडची उपरांग असंही म्हटलं जाते अमरावतीमध्ये. ऍक्च्युअल तो सातपुडा आहे. इकडे नंदुरबार जिल्हा आहे. हा पूर्ण पट्टा जो आहे हा नंदुरबार जिल्हा आहे. आणि या नंदुरबार जिल्ह्यामध्ये यालाच तोरणमाळ पण म्हणतात. तोरणमाळ. तर तोरणमाळ डोंगर आणि गाविलगड डोंगर हा ऍक्च्युअल सातपुडाच आहे. फक्त त्याला वेगळे नाव दिले. नंदुरबारला एक तोरणमाळ म्हणतात, कारण या सातपुड्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे एक असं उंच ठिकाण आहे. इथे आपलं अमरावतीमध्ये धारणी, चिखलदरा या पट्ट्यामध्ये, त्यानंतर मोर्शीच्या बाजूला एक मोठा पर्वत दिसतो, तो सातपुडा पर्वत. या सातपुडा पर्वतचा सह्याद्रीशी डायरेक्ट संबंध नाही, पण योगायोगानं दोन्ही महाराष्ट्रात आहे. त्यानंतर इकडे गडचिरोली जिल्हा आहे. हा उभा जो पूर्ण पट्टा आहे हा आहे गडचिरोली जिल्हा. या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागड, भामरागड असे वेगवेगळे इकडे पण आहे. सिरोंचा, तर इकडे सुद्धा काही गड आपल्याला दिसतात, पण ते छोटे डोंगर आहे. या ठिकाणी नंदुरबारला लागूनच अक्राणी टेकड्या म्हणून पुन्हा आहे. याला नाव आहे अक्राणी टेकड्या. हा प्रश्न येतो की अक्राणी टेकड्या कुठे आहेत? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्राणी टेकड्या येतात. अशा वेगवेगळे आपण गड कोणत्या कोणत्या भागात आहे ते बघितले. एकदा पुन्हा नजर टाकू. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत, या पूर्ण याला पश्चिम घाट म्हणतात. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत नाव दिलं. याला 3 उपरांगा, सातमाळ अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेव अशा 3 उपरांगा. याचाच भाग आहे पुसदच्या टेकड्या, हा सह्याद्रीचा पार्ट. निर्मल डोंगररांग, हिंगोली मुदखेड डोंगररांग हा सह्याद्रीचा भाग. ही हरिश्चंद्र बालाघाट हैदराबाद पर्यंत लांब गेली आहे. आणि इकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागड, भामरागड, सिरोंचा यासारखे सुद्धा डोंगर आहेत. आणि नंदुरबार जिल्ह्यात अक्राणी टेकड्या. आणि हा जो वर बघितला आपण सातपुडा, की ज्या सातपुड्यानं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश वेगवेगळा केला, तर याच्यामध्ये सातपुड्याला अमरावती जिल्ह्यात गाविलगड सुद्धा नाव देतात आणि नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ सुद्धा म्हणतात. अशा पद्धतीनं महाराष्ट्राची एक नैसर्गिक रचना आपण पाहिली. याच्याबद्दल जास्त माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा घेणार आहोत. इथे आपण फक्त हेच बघितलं की 1600 किलोमीटर सह्याद्री लांब आहे. आता याची पुढची माहिती आपण पुढच्या व्हिडिओत घेऊ. ठीक आहे.